सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ज्याच्या गर्भामध्ये अंतरंगात ज्ञानरूप तेज आहे तो हिरण्यगर्भ किंवा हिरणमय अंडाच्या अंतर्गत असल्यामुळे हिरण्यगर्भ। हा समष्टी सूक्ष्म देह स्वरूप हिरण्यगर्भ सर्व सूक्ष्म देहांना व्यापून असल्यामुळे त्याला सूत्रात्मा अशीही संज्ञा आहे। सर्वांचे नियंत्रण करणारा क्रियाशक्तिमान असल्यामुळे त्याला प्राण असेही म्हटले जाते। हिरण्यगर्भ सूक्तामध्ये या सर्व सृष्टीचा निर्माता असलेल्या समष्टी सूक्ष्म देहात्मक ब्रह्मदेवाचे विवेचन केलेले आहे। ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील या सूक्तामध्ये 10 मंत्र आहेत। या सूक्ताचे ऋषी हिरण्यगर्भ आहेत, देवता प्रजापती आहे, छंद त्रिष्टुप आहे। हिरण्यगर्भ सूक्ताचा पहिला मंत्र आहे हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जात पतिरेक आसीत सदाधार पृथिवीं द्यामते माम कस्मै देवाय हविषा विधेम। हिरण्यगर्भ हा अग्रे समवर्तत, हिरण्यगर्भ पूर्वी उत्पन्न झाला। अग्रे याचा अर्थ चराचर सृष्टीच्या पूर्वी, प्रपंचाच्या उत्पत्तीपूर्वी। प्रलयकालानंतर सृष्टीच्या इच्छेनं ईश्वर प्रवृत्त झाल्यानंतर त्या शबलब्रह्मात्मक ईश्वरापासून हिरण्यगर्भ उत्पन्न झाला। ज्याप्रमाणे माया या उपाधीमुळे परमात्म्याला शबलब्रह्म किंवा ईश्वर संज्ञा आहे, त्याप्रमाणे उपाधीमुळे हिरण्यगर्भ संज्ञा आहे। शबलब्रह्मापासून सर्व परब्रह्माच्या सोपाधिक अभिव्यक्ती आहे। ईश्वरापासून सर्वप्रथम उत्पन्न झालेला हा हिरण्यगर्भ प्रथम उत्पन्न पुरुष, उत्पन्न झालेला पहिला प्रजापती आहे। जातः एव, तो उत्पन्न झाल्यावर तत्क्षणी पुढे उत्पन्न होणाऱ्या ब्रह्मांडादी सर्व विश्वाचा एकच अद्वितीय असा पतीही आसीत, अर्थात ईश्वर नियंता नियंत्रक झाला। स इमाम पृथिवीम उत द्याम दाधार, दाधार यामध्ये धारण करणे या अर्थाचा धा धातू आहे। दाधार धारण करता झाला। कोणाचं धारण केलं? इमाम पृथिवीम उत द्याम, इमाम अर्थात या आपण अनुभवत असलेल्या पृथ्वीचं आणि अंतरिक्षाचं। त्याने पृथ्वी आणि अंतरिक्षाला आधार दिलाय। तो पृथ्वी आणि अंतरिक्षाच्या स्थितीचं कारण आहे। कस्मै देवाय हविषा विधेम, कस्मै यामध्ये किम हे सर्वनामे, या प्रजापतीचं स्वरूप निर्धारित करता येत नाही। याच्या स्वरूपाविषयी निर्णय निश्चिती करता येत नाही, म्हणून हिरण्यगर्भ प्रजापतीसाठी किम या सर्वनामाचा प्रयोग केला आहे। त्या किमचं चतुर्थी एकवचन आहे कस्मै। त्या प्रजापती देवतेची आम्ही हवीद्वारा सेवा उपासना करतो। या मंत्रभागाचा अर्थ प्रजापतीला सोडून अन्य कोणाची आम्ही उपासना करावी असाही केला जातो। मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे प्रलयकालानंतर सृष्टीच्या पूर्वी शबलब्रह्मापासून सर्वप्रथम हिरण्यगर्भ उत्पन्न झाला। उत्पन्न होताच अद्वितीय असा तो प्रथम प्रजापती सर्व चराचर सृष्टीचा नियंत्रक झाला। तो या पृथ्वीच्या आणि अंतरिक्षाच्या स्थितीचं कारण आहे। त्यानं पृथ्वी आणि अंतरिक्षाचं धारण केलेलं आहे। त्या प्रजापतीची आम्ही हवीच्या द्वारा उपासना करतो। हिरण्यगर्भ सूक्ताचा दुसरा मंत्र आहे य आत्मदा बलदा यस्य विश्व उपासते प्रशिषम यस्य देवाः यस्य छायामृतं यस्य मृत्युः कस्मै देवाय हविषा विधेम। यहाँ आत्मदा, यहाँ बलदा, जो आत्मा देणारा आहे आणि बल देणारा आहे। आत्मा शब्द अनेक अर्थांचा आहे। इथे आत्मा याचा अर्थ जीवात्मा असा आहे। जीवात्मा याचा अर्थ प्राणापानादी वायू, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण या सूक्ष्म देहासहित चैतन्य। हा प्रथम प्रजापती सर्व जीवात्म्यांना उत्पन्न करणारा आहे। अग्नीपासून जसे स्फुल्लिंग उत्पन्न होतात त्याप्रमाणे या समष्टी सूक्ष्म देह स्वरूप हिरण्यगर्भापासून सर्व जीवात्मे उत्पन्न होतात, म्हणून त्याला आत्मदा म्हटले। किंवा शोधन करणे या अर्थाचा दैप धातू आहे।
अंतःकरणातल्या सगळ्या अशुद्धी दूर करून शुद्ध चैतन्य अभिव्यक्त करणारा म्हणून आत्मदा. हाच हिरण्यगर्भ बलदाता आहे. हिरण्यगर्भ स्वतः बलस्वरूप आहे, विश्वाचा नियंत्रक आहे. तोच सर्व प्राणीमात्रांमध्ये बलरूपाने राहतो. ज्याप्रमाणे हिरण्यगर्भांतर्गत प्राणाच्या विभूती असलेल्या सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या देवता बलस्वरूप आहेत, त्याप्रमाणे प्राणापानादी वायू, इंद्रिय, अंतःकरण बलस्वरूप आहेत. प्राणीमात्रांच्या स्थूल देहाचे नियंत्रक आहेत. हे नियंत्रण सामर्थ्य देणारा तो हिरण्यगर्भ आहे. एखाद्या सूत्रामध्ये मणी ओवलेले असतात, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या शरीरांच्या अंतर्गत बलरूपाने व्यापून राहणारा असल्यामुळे याला सूत्रात्मा म्हटलं जातं. किंवा शुद्ध बलरूपाने शरीरात राहणारा तो बलदा. यस्य प्रशिषम विश्व उपासते, यस्य प्रशिषम देवा उपासते. प्रशिष प्रकृष्ट शासन अर्थात आज्ञा. संपूर्ण विश्व ज्याच्या आज्ञेचं पालन करतं, ज्याच्या नियंत्रणात असतं. विश्वाचं नियंत्रण करणाऱ्या प्राणविभूती स्वरूप देवताही ज्याच्या आज्ञेचं पालन करतात, जो देवांचाही नियंत्रक आहे. यस्य छायामृतम यस्य मृत्यू. अमृत जीवन देणारं असतं, मृत्यू प्राणांचा अपहार करतो. हे अमृत आणि मृत्यू ज्याच्या सावलीप्रमाणे जीवनदायी, जगताचं पोषण करणारी रई आणि शोषण करणारा प्राण ज्याचं स्वरूप आहेत, अशा प्रजापती देवतेला पुरोडाशादी हवी देऊन आम्ही त्याची उपासना सेवा करतो. मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे, जो सर्व जीवात्म्यांचा निर्माता आहे, जो सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्गत शुद्ध बलरूपाने व्यापून राहून नियंत्रण करतो. संपूर्ण विश्व आणि देवता ज्याच्या आज्ञेचं पालन करतात, ज्याच्या नियंत्रणात असतात. अमृत आणि मृत्यू ज्याच्या सावलीप्रमाणे आहेत, अर्थात ज्याचं स्वरूप आहेत, त्या प्रजापती देवतेला पुरोडाशादी हवी अर्पण करून आम्ही त्याची उपासना करतो. हिरण्यगर्भ सूक्ताचा तिसरा मंत्र आहे, यप प्राणतो निमिषतो महित्वा एक इद्राजा जगतो बभूव य ईशे अस्य द्विपदश्चतुष्पदः कस्मै देवाय हविषा विधेम. यः जगतः एकः इत राजा बभूव. जो संपूर्ण विश्वाचा एकच अद्वितीय राजा अर्थात नियंत्रणकर्ता झाला. कोणतं विश्व? प्राणतः निमिषतः जगतः. प्राणतः यात अन हा प्राणन अर्थाचा धातू आहे, श्वासोच्छ्वास करणारे. निमिषतः निमिष याचा अर्थ अक्षिनिमेष, पापण्यांची उघडझाप करणारे. हे उपलक्षणात्मक आहे, इंद्रियांचे व्यापार करणारे असा याचा अर्थ होतो. प्राणतः निमिषतः म्हणजे सर्व प्राणीमात्रांचा जो नियंत्रक झाला. कशामुळे तो नियंत्रण करता झाला? महित्वा, महात्म्यामुळे, महिम्यामुळे. त्याच्या स्वाभाविक बलाने सर्वांना व्यापून राहण्यामुळे तो नियंत्रक आहे. अस्य अर्थात आत्ता समोर असणाऱ्या, आत्ता अनुभवास येणाऱ्या मनुष्य इत्यादी द्विपद आणि गायी, अश्व इत्यादी चतुष्पद या सर्वांचा जो ईशन करता, नियंत्रण करता आहे, अशा प्रजापतीला हवी देऊन आम्ही त्याची उपासना करतो. मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे, आपल्या महिम्यामुळे जो श्वासोच्छ्वास करणाऱ्या, अक्षिनिमेष करणाऱ्या सर्वांचा एकच अद्वितीय राजा झाला, जो आत्ता अस्तित्वात असलेल्या द्विपाद चतुष्पादांचे नियंत्रण करतो, त्या प्रजापतीला हवी देऊन आम्ही त्याची उपासना करतो. हिरण्यगर्भ सूक्ताचा चौथा मंत्र आहे, यस्य इमे हिमवंतो महित्वा यस्य समुद्रम रसया सहाहु यस्य इमे प्रदिशो यस्य बाहु कस्मै देवाय हविषा विधेम. याही मंत्रात महित्वा पदाचा अर्थ महिमा, महात्म्य, ऐश्वर्य असा आहे. हिमवान म्हणजे हिमयुक्त अर्थात हिमालय. हिमालय एकच पर्वत आहे, परंतु हिमवंत हे तर बहुवचन आहे, कारण हिमालय हे पद उपलक्षणात्मक आहे. त्यानं सर्व पर्वतांचं ग्रहण होतं. त्या सर्व पर्वतांवर हिम तर नसतं, त्यामुळे छत्रिणो गच्छन्ति न्यायानं इतर पर्वतांचं ग्रहण करावं. पाऊस पडत असेल किंवा तीव्र ऊन पडलं असेल तर काही लोक छत्री घेऊन चालतात, तेव्हा म्हटलं जातं रस्त्यावरून छत्री घेतलेले लोक चालले आहेत. तेव्हा जे छत्री घेऊन जात नसतात त्याही लोकांचं ग्रहण होतं. त्याप्रमाणे हिमवंत या बहुवचनाने
हिमालय आणि हिम नसलेले अन्य सर्व पर्वत यांचं ग्रहण होतं. हे सर्व पर्वत हिरण्यगर्भानेच उत्पन्न केले आहेत आणि त्याच्यामुळेच त्या सर्वांची स्थिती आहे. त्यामुळे असे म्हटलं आहे की ते पर्वत हिरण्यगर्भाचे ऐश्वर्य आहेत. यस्य समुद्रम रसया सहाहु. रस म्हणजे जल, रसयुक्त जलयुक्त म्हणून रसा अर्थात नदी. इथे एकवचन असलं तरी ते जातीवाचक एकवचन आहे. त्यामुळे सर्व नद्यांचं ग्रहण करावं. सर्व समुद्र आणि नद्या हिरण्यगर्भापासून उत्पन्न झाल्या आहेत, त्याच्यामुळेच त्यांची स्थिती आहे. त्यामुळे तेही त्याचं ऐश्वर्य आहे. यस्य इमे प्रदिशाः. प्राची, प्रतीची, उदीची, अवाची आणि त्यांच्या कोनातील आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या सर्व दिशा ज्याच्या नियंत्रणात आहेत, तसेच त्याच्या बाहू, भुजा आहेत. सामर्थ्यामुळे भुजा जशा बलवान असतात, त्याप्रमाणे या दिशा ज्याचं सामर्थ्य आहेत, त्या प्रजापती देवतेला हवी देऊन आम्ही त्याची उपासना करतो. मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे, हिमालय इत्यादी सर्व पर्वत, सर्व समुद्र, सर्व नद्या ज्याचं ऐश्वर्य आहेत, प्राच्यादी सर्व दिशा ज्याच्या नियंत्रणात आहेत आणि ज्याच्या भुजा ज्याचं सामर्थ्य आहेत, त्या प्रजापती देवतेला हवी अर्पण करून आम्ही त्याची उपासना करतो. हिरण्यगर्भ सूक्ताचा 5वा मंत्र आहे, येन द्यौरुग्रा पृथिवीच दृढा, येन स्वस्तभितं येन नाकः, यो अंतरिक्षे रजसो विमानः, कस्मै देवाय हविषा विधेम. येन उग्रा द्यौः पृथिवीच दृढा. उग्र, उद्गूर्ण, उद्यत याचा अर्थ होतो तेजस्वी किंवा असंहत, सांद्र. जे द्रव्य द्रव, मृदू असूनही किंचित घन असतं त्याला सांद्र म्हटलं जातं. उग्रा हे अंतरिक्षाचं विशेषण आहे. अंतरिक्ष तेजस्वी आहे, त्याला घनता आहे, परंतु ग्रहांप्रमाणे घनता नाही, फेसाप्रमाणे सांद्र आहे. अशा अंतरिक्षाचं ज्यानं धारण केलं आहे. दृढा इथे ढ ही ऋग्वेदाची उच्चारणाची पद्धती आहे. ऋग्वेदात ढचं उच्चारण ढ असं केलं जातं. दृढा याचा अर्थ आहे दृढा, अर्थात धारण केली आहे, स्थिर केली आहे, ज्यानं पृथ्वी स्थिर केली आहे. हिरण्यगर्भ सूक्ताच्या पहिल्या मंत्रातही हिरण्यगर्भानं पृथ्वीचं धारण केलं आहे असं म्हटलं आहे. या धारण कार्याचं स्पष्टीकरण शांकर भाष्यात केलेलं आढळतं. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, गामाविश्य भूतानी धारयाम्यहम ओजसा. या श्लोकाचं स्पष्टीकरण शांकर भाष्यात केलेलं आहे. गामाविश्य पृथिवीं प्रविश्य धारयामी भूतानी जगत अहम ओजसा बलेन. यद बलम ऐश्वरम जगद्विधारणाय पृथिव्यां प्रविष्टम येन गुर्वी पृथ्वी नाधपतती न विदीर्यते च. तथा च मंत्रवर्णः येन द्यौरुग्रा पृथिवीच दृढा सदाधार पृथिवीम इत्यादिश्च. येन द्यौरुग्रा पृथिवीच दृढा आणि सदाधार पृथिवीम या मंत्रभागांचा संदर्भ देऊन शंकराचार्य श्लोकाचा अर्थ सांगतात. मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून माझ्या बलानं विश्वाचं धारण करतो. जे ऐश्वर बल जगाच्या धारणासाठी पृथ्वीमध्ये प्रविष्ट झालेलं आहे, त्या बलामुळे गुरु जड पृथ्वी खाली पडत नाही आणि आतून विदीर्ण होत नाही. येन स्वहास्तभितम. स्वहा म्हणजे स्वर्गलोक, ज्यानं स्वर्गाला स्थिर केलं आहे, पृथ्वीप्रमाणे स्वतःच्या जागी स्थिर केलेला आहे, त्यामुळे तो खाली पडत नाही. येन नाकस्तभितः. नाक आदित्य, त्यालाही हिरण्यगर्भानंच अंतरिक्षात धारण केलेलं आहे, त्यामुळे तो आपला मार्ग सोडून इतस्ततः जात नाही आणि त्याचा स्फोटही होत नाही. यहा अंतरिक्षे रजसहा विमानः. रज म्हणजे उदक, विमान म्हणजे निर्माता, जो अंतरिक्षात जलाची निर्मिती करतो. अशा हिरण्यगर्भाला आहुती देऊन आम्ही त्याची उपासना करतो. मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे, ज्यानं तेजस्वी सांद्र अंतरिक्षाचं धारण केलेलं आहे, ज्यानं पृथ्वी स्थिर केलेली आहे, ज्यानं स्वर्गाचं धारण केलेलं आहे, ज्यानं सूर्याचं धारण केलं आहे, जो अंतरिक्षात जल निर्माण करतो, त्या प्रजापतीची आम्ही हवीद्वारा उपासना करतो. अशाच व्हिडिओसाठी माझा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना किंवा प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझ्याशी टेलिग्रामवर संपर्क साधा. धन्यवाद.